आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या दिवशी स्नान आणि दान केल्यामुळे मोठं पुण्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं. आणि त्यामुळेच आज आपण जाणून घेणार आहोत की या नोव्हेंबर महिन्यामध्ये कार्तिक पौर्णिमा नेमकी कधी आहे, म्हणजेच देवदिवाळी कधी साजरी करायची आहे, या दिवशी तुम्हाला काय दान करायचं आहे, शुभमुहूर्त कोणते आहेत, याशिवाय या तिथीचं वेगळं असं महत्त्व कोणतं आहे, यानंतर कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, काय करू नये, याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. देवदिवाळीचे हिंदू धर्मामध्ये विशेष असे महत्त्व आहे. या दिवशी दिवाळीप्रमाणेच दिवे लावले जातात आणि असं मानलं जातं की दिवाळीच्या दिवशी देव पृथ्वीवर येतात. देवदिवाळी ही आपल्या दिवाळीच्या 15 दिवसांनी साजरी केली जाते. या दिवशी दिवाळीप्रमाणेच घरांमध्ये दिवे लावले जातात. देवदिवाळी विशेषतः काशी किंवा बनारसमध्ये साजरी केली जाते. बनारसची देवदिवाळी पाहण्यासाठी देश विदेशातून लोक येत असतात. या दिवशी काशीचे सर्व घाट दिव्यांनी सजवले जातात. देवदिवाळीच्या दिवशी संपूर्ण बनारस दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघतो. हिंदू कॅलेंडरनुसार देवदिवाळी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. काही हिंदू पौराणिक कथेनुसार या दिवशी महादेवांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणून देवदिवाळी हा सण भूतांवर भगवानाचा विजय म्हणून साजरी केली जाते. यासोबतच हा सण शिवपुत्र भगवान कार्तिकची जयंतीसुद्धा आहे. त्यामुळे अतिशय विशेष आणि महत्त्वपूर्ण असा हा दिवस मानला जातो. हिंदू देवता या दिवशी विजय साजरा करण्यासाठी स्वर्गातून उतरतात आणि त्यामुळे देवतांच्या स्वागतासाठी वाराणसीचे लाखो घाट मातीच्या दिव्यांनी उजळून निघतात. 1985मध्ये पंचगंगा घाटावर देवदिवाळीला दिव्या लावण्यास सुरुवात झाली होती आणि दरवर्षी राजघाटापासून दक्षिणेकडील रविदास घाटापर्यंत गंगा नदीच्या घाटांवर भक्त लाखो मातीचे दिवे लावतात आणि ते पवित्र गंगेमध्ये डुबकी मारण्यासाठी देखील जमतात, ज्याला स्थानिक भाषेत कार्तिक स्नान असं म्हटलं जातं. पवित्र गंगेमध्ये स्नान केल्यामुळे आपली पापे नष्ट होतात आणि आपल्या आयुष्यात समृद्धी येते. वाराणसी हे देवांचे स्वर्गीय निवासस्थान आहे असं सुद्धा मानलं जातं. आपल्या सर्वांना माहिती आहे पौर्णिमा आणि अमावस्या तिथी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे या दिवशी स्नान आणि दानाला विशेष असं महत्त्व असतं. त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर या दिवशी नक्की तुम्ही तुमच्या जवळच्या एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान करू शकता. जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही गंगेचं पवित्र पाणी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करून त्याने सुद्धा आंघोळ केली तरीसुद्धा तुम्हाला पवित्र नदीत स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होणार आहे. आता दानामध्ये तुम्ही काय दान करू शकता, तर जे काही दिवे तुम्ही घरात प्रज्वलित करणार आहात हेच दिवे तुम्ही जवळच्या मंदिरात जाऊन दान करू शकता किंवा एखाद्या पाण्याच्या ठिकाणी हे दिवे तुम्ही दान करू शकता. दिवा लावताना दिव्याची वात नेमकी कोणत्या दिशेला असावी याचे सुद्धा काही नियम सांगण्यात आले आहेत. आपण जर तेलाचा दिवा लावत असाल तर तो आपण आपल्या डाव्या हाताला ठेवायचा आहे आणि जर तुपाचा दिवा लावणार असाल तर तो आपल्या उजव्या हाताला असायला पाहिजे. धनलाभासाठी दिव्याची वात उत्तर दिशेला ठेवायची आहे. आपल्या घरामध्ये वारंवार कोणी आजारी पडत आहे असं जर तुम्हाला जाणवत असेल किंवा सतत आजारपण तुमच्या घरात असेल, आजारपण हटत नसेल, तर अशा वेळी दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवायची आहे. या दोन्ही दिशा अत्यंत शुभ मानण्यात येतात. त्यामुळेच पश्चिम दिशेला दिव्याची वात असल्यास आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय दक्षिण दिशा ही यमाची दिशा असल्यामुळे दक्षिण दिशेला कधीही दिव्याची वात नसावी असं सुद्धा सांगितलं जातं. दिव्याला प्रकाशाचं प्रतीक मानलं जातं. दिवा अंधाराचा नाश करतो. दिव्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्या घरात दिवसातून 2दा दिवा लावला जातो. सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा देवपूजा करतात तेव्हा दिवा लावला जातो. याशिवाय तुळशीजवळ दिवा लावण्याची सुद्धा पद्धत आहे. आपण दिव्यांचा सण दिवाळी साजरी करतो. तो दिवा किंवा पणती लावून अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा केला जातो. दिव्याची ज्योत ताठ मानेने जगायला शिकवते. दिवा अंधारात मार्ग दाखवतो.
देवदिवाळी म्हणजेच कार्तिकी पौर्णिमा शुक्रवारी 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:10 सुरू होणार असून 16 नोव्हेंबर रोजी रात्री 2:58 संपणार आहे. कार्तिक पौर्णिमा शुक्रवारी 15 नोव्हेंबर 2024 रोजी साजरी केली जाते. कारण की पौर्णिमा किंवा अमावस्या या दोन्हीही तिथी उदय तिथीनुसार बघितल्या जातात. याशिवाय देवदिवाळीचा प्रदोष काळचा मुहूर्त हा 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:10 ते 7:47 या वेळेत असणार आहे. पूजेचा एकूण कालावधी 2 तास 37 मिनिटे इतका असणार आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भद्रासुद्धा आहे. याशिवाय याच्यावर राहुकाळाचा सुद्धा प्रभाव असणार आहे. त्यामुळे राहुकाळ आणि भद्रा यांना चांगले कार्य करण्यासाठी शुभ मानलं जात नाही आणि म्हणून भद्रा सकाळी 6:43 सायंकाळी 4:37 राहणार आहे. राहुकाळ सकाळी 10:44 दुपारी 12:05 राहणार आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आणि मंगळाचे राशी परिवर्तन योग एकमेकांच्या राशीत असणार आहेत. कार्तिक पौर्णिमेला रात्री गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. याशिवाय बुधादित्य राजयोग देखील याच दिवशी तयार होणार आहे. यानंतर 30 वर्षांनी कार्तिक पौर्णिमेला शश राजयोग तयार होईल. पुढील 30 वर्षांनी शनी कुंभ राशीत प्रवेश करेल आणि कार्तिक पौर्णिमेला काही उपाय परोपकारी कार्य कराल तर त्याचं 100 पट अधिक फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि म्हणूनच या दिवशी ज्या पद्धतीने स्नानाला आणि दानाला विशेष असं महत्त्व दिलं जातं त्याच दानाचं महत्त्व या दिवशी विशेष असं मानलं जातं. तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा गरजू व्यक्तीला अन्न वस्त्र हे सुद्धा दान करू शकता. याशिवाय सध्या हिवाळा सुरू होत आहे. त्यामुळे तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा गरीब व्यक्तीला ब्लँकेट, एखादी चादर तुमच्याच्याने शक्य होत असेल तर नक्की मदत करा. अन्नदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं. परंतु असं म्हणतात की एका हाताने केलेलं दान दुसऱ्या हाताला सुद्धा कळू नये अशा पद्धतीने केलेल्या दानाचंच आपल्याला विशेष असं फळ प्राप्त होत असतं. त्यामुळे केलेलं दान कोणाला कळू देऊ नका आणि मात्र गरिबांची किंवा गरजू व्यक्तींची नक्की मदत करा. अशा पद्धतीने जर तुम्ही दानधर्म केला तर त्याचं पुण्यफळ तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार आहे. तर येत्या 15 नोव्हेंबरला तुम्ही देवदिवाळी नक्की साजरी करा. दिव्यांचं दान करा. जे शक्य असेल ते दान तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि अशा पद्धतीने देवदिवाळी साजरी करू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. याशिवाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.